नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, पण कोरोना काळात काही अडचणीमुळे ती तारीख पुढे ढकलण्यात आली होती आणि आता पुन्हा सामाजिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. काय सांगसाल, काय काय नियोजन आहे आणि कशा प्रकारे विवाह सोहळा तुम्ही करणार आहात? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने जे आमचं छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठान आहे, याच्यामध्ये जे आमचे सर्व सदस्य गण आहेत, सर्व मित्र कंपनी आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही करोनामध्ये पण आम्ही असे काही गावात एक एक लग्न लावलं होतं. ते काय मीडियामध्ये नाही, त्यांना काही आर्थिक मदत करून तेव्हा ते विवाह सोहळा घेण्याचा ठरलं होतं. माझं ते कॅन्सल झालं करोनामुळे. तर आता आमचं ठरलं की जसं दुष्काळ झाला, भरपूर शेतकऱ्यांना त्रास पण झाला, त्यामुळे जसं सोयाबीनला भाव नाही, ह्या सर्व गोष्टीचा विचार करून सर्वांनी ठरवलंय की यावेळेस आपण 21 जोडप्यांचा 21 बहिणींचं लग्न लावू. ज्या गरजू आहेत, जे स्वतःचं लग्न, ज्यांचे कोणाला वडील नसतात, कोणाला पैशाची सोय होत नाही, अशांचं लग्न आम्ही एकदम थाटामाटात लावू आणि सर्व आमची जी टीम आहे ते यासाठी सज्ज आहे. तर लग्नाची तारीख 6 किंवा 7 मे असेल. ती आता सर्वांचा विचार घेऊन ठरवण्यात येईल. ते जास्त करून लग्नाचं स्थळ पण हे वसमतच ठरलेलं आहे. आता याची तयारी कशी असेल ही तुम्हाला जसं जसं पुढे पाऊल पडेल तसं तसं तुम्हाला माहिती होईल. कारण की आजपासून आम्ही नोंदणी चालू करतोय. त्या याच्यामध्ये आम्ही मुलींना पुढच्या भविष्यासाठी स्वावलंबी बनावं यासाठी एक तरतूद केलेली आहे. ती लवकरच तुम्हाला माहिती होईल. विवाह म्हणलं की मोठा खर्च येतो. आता जे गरजू आहेत, सर्व शेतकरी बांधव असतात, रोजमजूर असतात, त्यांना जर विवाह करायचा असेल त्यांच्या मुलांना, तर कोणाशी संपर्क साधायचा? काही संपर्क नंबर किंवा तुमची काही टीम तयार झालेली आहे का? हो, तयार झालेली आहे. ते संपर्क नंबर आणि त्यांची नावं तुमच्याकडे येतील. त्यांच्याकडे नाव नोंदणी, पहिले 21 जोडप्यांचं लग्न आम्ही लावणार. त्याच्यानंतर जे आलेले असतील त्यांचं नंतर विचार करण्यात येईल. मात्र पहिले 21 जोडपे लग्न विवाह सोहळे घेत आहे. काय मदत करणार आहात त्या जोडप्याला, काय सांगतो? आम्ही गरजू जोडप्यांचा विवाह सोहळा छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठान मार्फत करणार आहे. आणि त्यासाठी आम्ही नुसतं लग्नच लावून देणार नाहीत, तर त्या ज्या गरजू ज्या बहिणी आहेत आमच्या, त्या बहिणीसाठी आम्ही पुढील फ्युचरसाठी त्यांना एक निधी पुरवणार आहे. कमी कमी आमचं चालू आहे तसे 1 लाख रुपये आम्ही त्यांना FD वगैरे करून देणार आहेत, की त्यांनी तिकडे लग्न करून सुद्धा एक स्वतःच्या पायावर शिवणकाम किंवा छोटा मोठा त्या 1 लाखामध्ये उद्योग करून उदरनिर्वाह करावा, ही अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही गोष्टी, लग्न तर करून देणारच आहेत, परत त्यांना कसं स्वावलंबी करायचं यावर पण आमचं लक्ष केंद्रित करणार आहेत. आणि लग्न व्यवस्थित शाही पद्धतीने होणार आहे. तरी सर्व आपल्या विधानसभेतील शेतकरी, रोजमजूर, सर्व आपल्या लेकीवाळींनी याचा फायदा घेऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठानकडे याची नोंदणी करावी, ही विनंती. बरं, आता हे विवाह सोहळे घेणार आहेत तुम्ही, शहरापुरतं मर्यादित आहे का पूर्ण तालुका का जिल्हा? पूर्ण वसमत विधानसभेतील कुठलाही ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, आपण इथे नोंदणी करू शकता. आणि इथून पुढेही आम्ही ते आमची एक लाडकी बहीण, एक जीवाभावाची लाडकी बहीण आहे असं समजून तिचं लग्न सुद्धा करूत. आणि भविष्यातही काही मदत लागली तर ते पण आम्ही नक्कीच करूत. काही इच्छुक विवाह सोहळ्यासाठी काही नागरिक आलेत का तुमच्याकडे? नोंदणी नाव झालंय का? नाही, आजच सुरुवात केली, आता इथून नोंदणी सुरू होईल. काय कुठं संपर्क कार्यालय वगैरे आहे का? याचं कॉन्टॅक्ट कसं साधायचं लोकांनी? हेच संपर्क, गुरुकृपा हॉस्पिटलच्या पाठीमागे आमचं संपर्क कार्यालय आहे, तिथे संपर्क करू शकतात. या विवाह सोहळ्याला तुम्ही घेणार आहात, त्याला कोणाकोणाची उपस्थिती राहणार आहे? ते आता सर्व टीम बसून निर्णय घेऊ आम्ही. आता त्याचं काही डिसिजन नाही. आता फक्त सुरुवात आहे. त्याचा सर्वजण जसं म्हणतील त्या हिशोबाने होईल. काही रोजगार वगैरे देणार आहात का तुम्ही विवाह सोहळ्यामध्ये? जे ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काही काम वगैरे देणार आहात का त्यामध्ये? त्यांना आम्ही स्वावलंबी बनवणार आहे, हे तुम्हाला भविष्यात दिसून येईल. नक्कीच, जर आपण पाहिलं असेल, श्री छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वसमत तालुक्यातील मतदारसंघातील जे नागरिक इच्छुक आहेत, शेतकरी, कष्टकरी, ज्यांच्या परिस्थिती नाही, अशांनी इथं नाव नोंदणी करावी, त्यांचा विवाह सोहळा करून
त्यांना आर्थिक मदत देखील देण्यात येईल अशी प्रतिक्रिया ऐकायला भेटते आणि वसमतच्या त्यांच्या जे कार्यालय आहे तिथे भेट देऊन नाव नोंदणी करावी अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला भेटते. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत.